पंढरपूर स्विमिंग टँकमध्ये राजस्थानच्या युवकाचा बुडून मृत्यू। पंढरपूर नगरपालिकेच्या पद्मावती येथील स्विमिंग टँक जलतरण तलावात आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या राजस्थान येथील एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या जलतरण तलावात यापूर्वी सुद्धा अनेक जण पोहण्यासाठी गेल्यावर जीवाला मुकले। या जलतरण तलावात अनेक त्रुटी असल्यानंच या घटना घडतायत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। दरम्यान जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मयत युवकाचं नाव नरपत सिंग व 21 वर्ष राहणार असलाई, जिल्हा जोधपूर असं आहे। समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर युवक भावासोबत पोहण्यासाठी आला होता। पोहत असताना पाण्याचा अंदाज नसल्यानं खोल पाण्यात गेला तो बुडू लागला। याचवेळी त्यांच्यासोबत असलेल्या भावानं त्याला वाचवण्यासाठी दोरखंड टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं उपस्थित असलेला लाईफगार्ड यानं विरोध दर्शवल्याचं समजतंय। घटनेची माहिती मिळताच सदर तलाव व्यवस्थापन यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने युवकास पाण्याबाहेर काढलं। त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर इथं नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केला। उपचारासाठी पोहोचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी स्विमिंग टँकमध्ये सुरक्षा रक्षक होता का, सुरक्षा नियमांचं पालन केलं होतं का, याबाबत नगरपालिका प्रशासन आणि पोलीस तपास करत आहेत। सदर जलतरण तलाव हा काही नियम अटींवर चालवण्यासाठी दिला होता, परंतु संबंधित ठेकेदारानं नियम धाब्यावर बसवून जलतरण तलाव चालवले का असा संशय व्यक्त केला जातोय। त्याचबरोबर संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही मूर्ताचे सहकारी व नातेवाईकांच्यातून केली जाते। पंढरपूर येथील जलतरण तलावात युवकाच्या मृत्यूच्या घटनेचा जाहीर निषेध माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केलाय। सदर घटना घडली त्या ठिकाणच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। जोधपूर जिल्हा येथील नरपत सिंग हा नावाचा युवक आपल्या पंढरपूर नगरपालिकेच्या स्विमिंग जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी गेला असताना त्याला तिथला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झालेला आहे। या घटनेचा प्रथम मी जाहीर निषेध करतो। नगरपालिका प्रशासनाने हे कोण जे ठेकेदार असतील याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करतो। त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक होते का, त्यांच्याकडे लाईफ जॅकेट होते का, असे तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासून ह्या ठेकेदार असतील ठेकेदारावर योग्य ती कारवाई व्हावी, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। जर मनुष्यवधाचा गुन्हा जर दाखल नाही झाला तर आम्हाला नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल।